आणि आता बातमी आहे नागपूरमधून। नागपूरच्या एनजीओ मधील धर्मांतर प्रकरणी एक अपडेट। समाजसेवेच्या नावाखाली रियाज काझीनं फसवणूक केल्याचा आरोप आहे। विद्यार्थ्यांना शिक्षण आणि रुग्णांना मदत देण्याचं ढोंग केल्याचे दावे करण्यात येत आहेत। पोलीस तपासात अमेरिकेतून विदेशी निधी मिळवल्याची माहिती समोर आली। स्माइल ट्रेंड फाउंडेशन आणि चिरंतना ट्रस्ट कडून निधी मिळाल्याचा संशय व्यक्त होतोय। धर्मप्रचाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना धर्मांतराकडे वळवण्याचा आरोप केला जातोय। 4 मुलींच्या विनयभंग प्रकरणी काझीवर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। बनावट कागदपत्रांद्वारे शासकीय निधीचा गैरवापर केल्याचा त्याच्यावर संशय आहे। अटकेनंतर तपासाची दिशा आणि देश विदेश मधून येणाऱ्या निधी संदर्भात तपासणी केली जाते आणि सरकारी निधीकडे देखील आता तपासाची दिशा वळलेली आहे। विविध शासकीय योजनांतून निधी मिळाल्याची शक्यता आहे। अधिकृत माहिती तपास पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होईल।